वोट करून आला? हो, मी सकाळीच वोट करून आलेलो आहे. वोट करायला गेला तेव्हा किती गर्दी होती? सकाळी एक तुरळक प्रमाणात गर्दी होती. म्हणजे अ, आपल्या प्रभागामधले नुकतेच नागरिक सगळे येत होते वोट करायला. 4 जणांना वोट द्यायचे होते. काही कन्फ्युजिंग वाटलं का सुरळीत गेलं? अ, आता शिक्षण झालं आहे त्यामुळे त्यामध्ये म्हणजे जी नावं होती, ज्या पद्धतीने त्यांनी ठेवली होती ती मला ओके वाटत आहे. बट ज्येष्ठ नागरिकांसाठी ती थोडी कन्फ्युजिंग होत असेल मला असं वाटतं माझ्या अंदाजानुसार. बरं. आणि तुझं नाव जे होतं ते लिस्टमध्ये सापडायला काही वेळ लागला का तेही सुरळीतपणे सापडलं? हां, माझं तर नाव सापडलं, पण माझे जे काही मित्र होते, काही नातेवाईक होते, त्यांचे नावांमध्ये जसं की विधानसभामध्ये त्यांची नावं एक वेगळ्या शाळेमध्ये होती आणि आत्ता जे लिस्टमध्ये जी नावं आलेली ती वेगळ्या लिस्टमध्ये आलेले आहेत आणि काही माझ्या मित्रांची नावं तर त्या यादीमधून गायब झालेले आहेत. या प्रभागामध्ये मूळ समस्या आहे विजेची समस्या. आता एक प्रामुख्याने इथे आपल्याला नेहमी म्हणजे गेले 7 ते 8 वर्ष हा आपल्याला जुन्या ज्या काही विद्युत वाहिन्या आहेत त्या जुन्या झाल्यामुळे त्या बदलण्याची गरज कुठेतरी आहे. आणि त्यानंतरनं पाणी आम्हाला एक दिवसाआड पाणी आम्हाला इथे आहे. तर इथले नागरिक पाण्यामुळे पण त्रस्त आहेत. परत इथे आपल्या इथे पार्किंगचं खूप मोठी समस्या आहे, जी की त्याच्यावरती त्यांनी लिफ्ट टाईपचं पार्किंग्स इथं उभारण्याची एक गरज आम्हाला जाणवते. आता उद्याच आपल्याला कळून येईल की कोण 4 नगरसेवक असतील आपले ते. हो, नक्कीच. त्यांच्याकडून काय अपेक्षा असतील पुढच्या 5 वर्षांसाठी? सगळ्यात महत्त्वाची आणि प्रामुख्याने त्यांनी जी गोष्ट ज्या 4ही नगरसेवकांनी आहे ती म्हणजे की त्यांनी अवेलेबल राहणं गरजेचं आहे. त्यांनी लोकांना वेळ देणं गरजेचं आहे. त्यांच्या समस्या जाणून घेणं गरजेचं आहे. जेवढा जास्तीत जास्त वेळ ते त्यांच्या जे काही ऑफिसेस आहेत तिथे जर उपलब्ध असतील आणि त्यांचे जे कोणी कार्यकर्ते आहेत ते जर तिथे ते कामकाज पाहणारी जी लोकं आहेत ती ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या महानगरपालिकेपर्यंत पोहोचवतील तर त्या लवकरात लवकर त्याच्यावरती काय ते ॲक्शन्स घेणार आहेत तर त्याचं एक आम्हाला टार्गेट डेटसुद्धा नागरिकांना मिळाली पाहिजे. तर अजून पण ज्यांनी मतदान केलं नाही आहे त्यांना तुम्ही काय सांगाल? प्रत्येकाने केलंच पाहिजे मतदान आणि आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.